चळवळीत होतो आहे, कायम राहणार आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो. संविधान वाचवण्यासाठी काही माझं मत मांडत राहिलो. आणि आता अचानक ही राजकीय भूमिका का घेत, बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल. पण आजच्या घडीला अत्यंत विपरीत परिस्थितीत वातावरण गढूळ झालेलं असताना, संविधान धोक्यात आलेलं असताना, एकमेव राजकारणातला एकमेव माणूस असा, एकमेव नेता असा की जो लढतोय याच्या विरोधात. आणि महाराष्ट्रात जर कुणाला संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जर प्रयत्न करायचा असतील तर उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे, असं मला मनोमन पटलेलं आहे. मी याच्यावर प्रचंड विचार केलेला आहे. हा निर्णय काही सहजासहजी घेतलेला नाही. प्रबोधनकार ठाकरेंशी आपलं एक वैचारिक नातं आहे. ती वैचारिक नाळ, रक्ताची नाळ तर आहेच, वैचारिक नाळही यांच्याकडे आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे विचार अगदी कणाकणाने या माणसाच्या मनामेंदूत मुरलेले आहेत. रक्तात